श्रेया काय म्हणते बोल. सर मला ते एनएमडीच्या पेजला दिसले नाहीत लेक्चर्स क्लासमध्ये. हॅलो हा एक मिनिट. हॅलो दाजी बोला ना. हॅलो हॅलो मी लिंक पाठवतो मध्ये. हो चालेल. ओके स्टार्टिंग. काल आपण काय बघितलं होतं? काल आपण काय बघितलं? अल्टर कमांड बघितले आपण, बरोबर. त्याच्यासोबत आपण काय बघितलं? सिलेक्ट. त्याच्या अगोदर आपण येस काल आपण ऑर्डर बाय बघितलं. असेंडिंग डिसेंडिंग दिलेला डेटा सेट ऑर्डर बाय कसा करतो आपण, त्याला असेंडिंग फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर कसं घेतो, डिसेंडिंग फॉर्म मध्ये घ्यायचं असेल तर कसं घेतो. परत त्याच्यानंतर आपण बघितलं अल्टर कमांड. ठीक आहे. अल्टर कमांडचा यूज करून आपण काय केलं, एक टेबल ऍड केला. तो ऍड केलेला टेबल आपण एक कॉलम ऍड केला टेबलमध्ये, आणि तो ऍड केलेला कॉलम आपण काय केलं नंतर ड्रॉप केला, बरोबर. हो. त्यानंतर आपण त्याचं काय केलं, नेम चेंज केलं, राईट. मग नेम चेंज केल्यानंतर आपण काय केलं, परत त्याचं प्रिसिजन चेंज केलं, राईट. हा आय एम बॅक. तर काय बघितलं आपण त्यानंतर, त्या टेबलला आपण एक वेगळा कॉलम ऍड केला. ऍड केलेला कॉलम आपण काय केला, ड्रॉप केला. त्यानंतर त्याचं आपण काय चेंज केलं, नेम चेंज केलं कॉलमचं बेसिकली. आणि त्यानंतर आपण शेवटी काय केलं होतं, त्याचा प्रिसिजन चेंज केलं. ठीक आहे. हे सगळं आपण कशाने केलं, बाय युझिंग अल्टर कमांड, राईट. त्यानंतर आपण काय केलं, एक रिनेम बघितलं होतं. रिनेम कशाचं, एकतर टेबल नेम के. हा, एक अल्टर लेवलला रिनेम करतो तो कॉलम रिनेम होतो. आणि ज्या टेबलला रिनेम करायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, रिनेम टेबल XYZ टू ABC असं करतो, बरोबर. ओल्ड नेम टू न्यू नेम. ठीक आहे. मग ही रिनेम कमांड आपण बघितली होती. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं, ऑर्डर बाय बघितलं होतं. ठीक आहे. ऑर्डर बाय असेंडिंग आणि डिसेंडिंग. ठीक आहे. ऑर्डर बाय क्लॉज कुठे वापरला जातो, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आपण ज्या वेळेला करतो. ठीक आहे. स्टार फ्रॉम EMP आपण ज्या वेळेला करतो, त्याच्यानंतर आपण काय वापरतो, ऑर्डर बाय क्लॉज वापरतो. आता जर मी ऑर्डर बाय सॅलरी केलं, आता तुम्ही मला सांगा, ऑर्डर बाय सॅलरी जर केलं तर काय होणार, असेंडिंग ऑर्डर मध्ये सॅलरी. हा, आता सॅलरी बघा रँडमली डिस्ट्रीब्युटेड आहे. पहिल्या रेकॉर्डची सॅलरी आहे 20, मग 25 इन्क्रीज झाली, परत डिक्रीज झाली 20, मग 15 डिक्रीज, परत इन्क्रीज, परत इन्क्रीज, परत इन्क्रीज, मग परत डिक्रीज झाली. तर असं न येता ज्यावेळेस मी ऑर्डर बाय सॅलरी बोलेल, इट विल गिव्ह मी इन दी असेंडिंग फॉर्मॅट. असेंडिंग फॉर्म मध्ये आल्या सगळ्या व्हॅल्यूज बघा. असेंडिंग फॉर्म मध्ये आल्यावरती नल काय येणार, शेवटी येणार, बिकॉज बाय डिफॉल्ट नल इज ट्रीटेड ॲज हायेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, बाय डिफॉल्ट. आणि ज्यावेळेस मी याला डिसेंडिंग बोलेल त्यावेळेस सगळ्यात आधी काय येणार, नल येणार. त्यानंतर तुमच्या जी पण मोठी व्हॅल्यू आहे ती सगळी डिसेंडिंग फॉर्म मध्ये येत जाणार. ठीक आहे. आणि आपण ऑर्डर बाय 2 कॉलमनी करू शकतो का, तर येस आपण करू शकतो. ज्यावेळेस पहिल्या कॉलमला मध्ये ह्या सारख्या व्हॅल्यूज येतील त्यावेळेला ते कंपॅरिझन कुठे शिफ्ट होईल, सेकंड कॉलम वरती. हे आपण काल बघितलं होतं, बरोबर. आज आपण बघूया कमिट नाही सॉरी, ग्रँट आहे एक आणि एक आहे रिवोक. ह्या 2 कमांड आपल्याला बघायचे. ठीक आहे, ग्रँट आणि रिवोक. हे कशामध्ये येतात, डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये, DCL. मग ग्रँट आणि रिवोकचा यूज कुठे होत असेल, ग्रँट आणि रिवोक. ग्रँट या शब्दाचा अर्थ काय, आपण असं बोलतो जनरली नाही का, त्यांनी एखादी परमिशन ग्रँट करा, नाही का, एखादी परमिशन रिवोक करा. एखाद्या गोष्टीचा ऍक्सेस देणं म्हणजे काय थोडक्यात,
ग्रँट. ग्रँट. आणि एखाद्या गोष्टीचा ऍक्सेस काढून घेणं म्हणजे काय, तर थोडक्यात रिव्होक. मग जर एखादा टेबल असेल डेटाबेसमध्ये किंवा एखादं जसं क्रिएटचं ऍक्सेस आपल्याला द्यायचे आहे, ठीक आहे. क्रिएटचे ऍक्सेस फक्त एका स्पेसिफिक युजरलाच हवे, तोच क्रिएट करू शकेल ते टेबल्स, ठीक आहे. किंवा अल्टरचा ऍक्सेस फक्त एखाद्या स्पेसिफिक युजरलाच हवा, तर मग मी त्याच्यासाठी कोणतं यूज करू शकेल, ग्रँट. आणि जर ते ऍक्सेस काढून घ्यायचे असेल तर मी रिवोक यूज करतो, बरोबर. आता ग्रँट आणि रिवोकचा मेन यूज हा आपल्याला नसतो, म्हणजे ऍज अ डेव्हलपर म्हणून किंवा ऍज अ डेटा इंजिनियर म्हणून आपल्याला याचा यूज नाही आहे, ठीक आहे. आपल्याला किती राईट्स द्यायचे किती नाही हे ऑलरेडी कोण डिसाईड करतं, डीबीएची टीम असेल किंवा ते ऍडमिन टीम असेल, ते मॅनेजर सांगतात की मला फक्त ह्या व्यक्तीला इतकेच ऍक्सेस हवे, याला मे बी डिलीटचा ऍक्सेस नकोय, ठीक आहे. तर हे सगळं प्रीडिफाईंड असतं. ज्यावेळेस तुम्ही कंपनीत जॉईन करता त्यावेळेस तुमच्या रोलला जे पण साजेसं आहे ते ऍक्सेस तुम्हाला दिले जातात. असं नाही की प्रत्येक ऍक्सेस प्रत्येकाला असतो, ठीक आहे. तर हे मेजॉरिटी डेव्हलपर यूज नाही करत, ग्रँट आणि रिवोक, ठीक आहे. तरी पण आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे हे कसं करतो, ठीक आहे. तर हे आपण बघूया. ग्रँट आणि रिवोक काय आहे, विल गो इन आवर डॉक्युमेंट. सी, याच्यामध्ये आहे ग्रँट कशासाठी यूज होतं बेसिकली, दिस इज यूज टू ग्रँट द प्रिव्हिलेजेस टू अदर युजर्स. म्हणजे जे पण युजर्स असतील आपल्या याच्यामध्ये, आता कंपनीमध्ये एक नाही 10 लोक काम करतात, बरोबर. ते सगळ्यांना काय असतं, हे ऍक्सेस डिस्ट्रीब्युटेड असतात. मग त्याच्यासाठी प्रत्येकाला एक युजर क्रिएट झालेले असतात बेसिकली. तुम्ही एक युजर आहात, मी एक युजर आहे, फॉर एक्झाम्पल तिसरा व्यक्ती आहे, तो एक युजर आहे. मग हे युजर कसे क्रिएट होतात, सी, क्रिएट युजर मे बी इक्वल 02, ठीक आहे. आयडेंटिफाईड बाय उज्ज्वल 02, ठीक आहे. क्रिएट युजर उज्ज्वल 02 आयडेंटिफाईड बाय उज्ज्वल 02. हे लक्षात राहिलं तर ठीक आहे, वेल अँड गुड. नाही राहिलं तरी पण ठीक आहे, ठीक आहे. आता ह्या नावाचं युजर ऑलरेडी सिस्टम मध्ये प्रेझेंट आहे. आता मला उज्ज्वल 02 ला काय करायचंय, ऍक्सेस द्यायचे. ते मी कसे देणार, सी, ग्रँट XYZ, किंवा मी इथे डॉट डॉट करतो, ठीक आहे, ऑन एम्प्लॉई टू उज्ज्वल 02. साधं सेंटेन्स आहे बघा. आता उज्ज्वलला कोणता ऍक्सेस द्यायचा आहे, तर इथे मी काय काय टाकू शकतो, या डॉट डॉटच्या जागी इन्सर्ट टाकू शकतो, ठीक आहे. इन्सर्टचा ऍक्सेस मला दिला जाऊ शकतो ह्या स्टेटमेंटनी. सी, खाली काय आलं, ग्रँट सक्सेसफुल. मग ज्या वेळेस मी उज्ज्वल 02 या अकाउंटनं लॉग इन करेल किंवा मी जेव्हा हे यूज करत असेल किंवा जो पण उज्ज्वल 02 हा युजर आहे, ठीक आहे, याचे ऍक्सेस कोणता ऍक्सेस दिला गेला, याला इन्सर्टचा ऍक्सेस दिलेला. याला जर अपडेटचा ऍक्सेस द्यायचा असेल तर कसं देणार आपण, ग्रँट अपडेट ऑन टेबल नेम एम्प्लॉई टू उज्ज्वल 02, ठीक आहे. म्हणजे असे ऍक्सेस राईट्स दिले जातात, ठीक आहे. आणि जर एकाच वेळेस 2-3 राईट द्यायचे असेल तर कसं देऊ शकतो आपण, एकतर अल्टर देऊ शकतो आणि डिलीट देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात कॉमाने मी सेपरेट केले, ग्रँट अल्टर डिलीट ऑन एम्प्लॉई टू उज्ज्वल. लेट्स सी, ग्रँट सक्सिडेड. आणि जर मला सगळे राईट्स त्याला द्यायचे असेल तर काय म्हणणार मी, ग्रँट ऑल, ठीक आहे. ग्रँट ऑल ऑन एम्प्लॉई टू उज्ज्वल. सी, ग्रँट सक्सिडेड, ठीक आहे. लक्षात आलं का? येस सर. ओके. आता हे झालं ऍक्सेस देण्याचं. जर एखाद्याकडनं ऍक्सेस रिवोक करायचे असेल तर काय आपण यूज करतो, रिवोक, ठीक आहे. कोणता ऍक्सेस काढून घ्यायचा आहे, इन्सर्टचा काढून घ्यायचा आहे. कोणत्या टेबलवरती, एम्प्लॉय टेबलवरती. कुणाकडनं काढायचं, टूच्या ऐवजी फक्त आपण वापरणार फ्रॉम, ठीक आहे. मग काय आलं तुम्हाला, इथे खाली रिवोक सक्सिडेड, म्हणजे इन्सर्टचा ऍक्सेस या पर्टिक्युलर टेबलवरती ह्या युजरला आता नाहीये. म्हणजे हा युजर इथे इन्सर्ट करू शकणार नाही ह्या टेबलवरती, ठीक आहे.
सिमिलरली इन्सर्टच्या ऐवजी मला दुसरे ऍक्सेस काढायचे असेल तर काय करेल मी, अपडेट असेल किंवा डिलीट असेल किंवा अल्टर असेल, हे सगळे ऍक्सेस मला काय करायचे, काढून घ्यायचे. सी रिवोक सक्सिडेड. आणि मला याच्याकडनं जर सगळे राईट्स काढून घ्यायचे असेल तर मी काय करेल, बेसिकली रिवोक ऑल करेल ऑन एम्प्लॉई फ्रॉम उज्ज्वल. दॅट्स इट. एवढंच आहे ग्रँट आणि रिवोक. फक्त ऍट द मोमेंट तुम्ही एवढं लक्षात राहू द्या की ग्रँटचा यूज कुठे होतो, प्रिव्हिलेजेस देण्यासाठी. ठीक आहे, सी एवढंच लक्षात ठेवा. आणि एक बेसिकली जनरल सिंटॅक्स लक्षात राहू द्या कसं आपण देतो. कोणतं प्रिव्हिलेज द्यायचंय, इन्सर्ट अपडेट डिलीट ऑन कोणत्या टेबलला. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे टेबल नेम असतो बेसिकली. ठीक आहे, टू युजर नेम. आणि युजर नेम, युजर कसा क्रिएट केला आपण, क्रिएट युजर XYZ आयडेंटिफाईड बाय XYZ. दॅट्स इट. ओके, समजलं. रिवोकचा यूज कुठे होतो, सी दिस इज यूज टू रिवोक द प्रिव्हिलेजेस फ्रॉम द युजर्स टू विच यू ग्रँटेड द प्रिव्हिलेजेस. म्हणजे तुम्ही जे राईट्स दिले होते त्या युजरला ते आपण कसे काढू शकतो, बाय युझिंग रिवोक. आणि नावातच आहे, ग्रँट म्हणजे काय, ऍक्सेस देणं किंवा राईट्स देणं, प्रिव्हिलेज देणं. आणि रिवोक म्हणजे काय, ते काढून घेणं. ठीक आहे, गॉट इट. समजलं. यस. ग्रँट काय, रिवोक काय हे समजलं. रिंकू समजलं तुम्हाला. श्रेया. हो समजलं. जायचं पुढे. हो. आता आपल्या मेजॉरिटी ऑफ कमांड्स आपण कव्हर केलेल्या आहे. सेव्ह पॉईंट आपण बघूया नंतर. ठीक आहे, ते जास्त काही एवढं क्रिटिकल आणि इम्पॉर्टंट नाही आहे. बट आता आपण क्रिएट बघितलंय, अल्टर बघितलं, ड्रॉप, ट्रंकेट, रिनेम हे सगळे बघितले. इन्सर्ट अपडेट डिलीट आपलं झालेलं आहे, आपलं सिलेक्ट स्टेटमेंट झालेलं आहे, त्यानंतर आपलं कमिट रोलबॅक झालेलं आहे आणि ग्रँट रिमूव्ह झालेलं आहे. ठीक आहे, आता आपण आपला सिलेबस बघूया. हे सगळं आपण काय केलेलं आहे, आपलं झालेलं आहे कव्हर. इन्सर्ट मध्ये कुणाला काही इश्यू आहे का, इन्सर्ट मध्ये काही इश्यू आहे का कुणाला. अँड ऑर हे जे व्हेरियस ऑपरेटर्स आहे, इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, इक्वल दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, सॉरी, इक्वल्स टू, इन आहे, नॉट इन आहे तुमचं, बिटवीन, नॉट बिटवीन, अँड ऑर, लाईक, हे सगळं आपण बघितलंय. बरोबर. लाईकचा यूज कुठे होतो ते पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आपण वेअर कंडिशन बघितली आहे, आपण डिस्टिंक्ट कीवर्डचा यूज कसा होतो डुप्लिकेट्स काढण्यासाठी ते बघितलंय, आपण ऑर्डर बाय ही बघितलेलं आहे. बरोबर. आता आपल्याला फंक्शन्स बघायचे इम्पॉर्टंट. ठीक आहे, फंक्शनला सुरुवात करायची. इथून मागे कुणाला कळालं नाही असं काही आहे का, रिव्हिजन घ्यायची. एनीवन, काही समजलं नाही याच्यामध्ये. येस, नो, समजलं आहे, नाहीये. सर एकदा डिस्टिंक्ट परत सांगा ना सर, डिस्टिंक्ट. ठीक आहे, डिस्टिंक्ट सांगतो. अजून काही आहे का कुणाचं. एनीवन, काही कळालं नाही असं आहे का, आपण आज बघूया परत, रिव्हिजन घेऊ हवं तर. डिस्टिंक्ट सोडून सगळं समजलंय. डिस्टिंक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो बेसिकली, डिस्टिंक्टचा यूज आपण कुठे करतो, फक्त ओरिजिनल व्हॅल्यूज मिळवण्यासाठी. आता ओरिजिनल व्हॅल्यूज जर मी म्हटलं तर माझ्याकडे 3 व्हॅल्यूज आहे. ठीक आहे, एक पहिली व्हॅल्यू आहे 10, दुसरी व्हॅल्यू आहे 10 आणि तिसरी व्हॅल्यू आहे 20. किती व्हॅल्यूज आहे माझ्याकडे, 10, 10 आणि 20. यातल्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू किती झाल्या, डिस्टिंक्ट ओरिजिनल व्हॅल्यू किती झाल्या, जे पण डबल आलेले आहेत त्याला एकदाच घ्यायचं. म्हणजे 10 2 वेळेस आलेला तो एकदाच घेणार मी आणि 20 एकदा घेणार. माझ्याकडे डिस्टिंक्ट व्हॅल्यू किती झाल्या, 20 आणि 10, दोनच व्हॅल्यू माझ्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू आहे. जी डुप्लिकेट होती ती 10 5 वेळेस जरी आला तरी तो एकदाच घेतला जाईल, 10 50 वेळेस जरी आला तरी तो एकदाच घेतला जाईल. दिस इज नोन ॲज डिस्टिंक्ट. आता आपल्याकडे जो एम्प्लॉय टेबल आहे, सी
सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. आपल्याकडे एम्प्लॉय टेबल आहे. ठीक आहे, बघू मध्ये काय आहे. सी, आपल्याकडे आता डुप्लिकेट व्हॅल्यू किती याच्यामध्ये बघा. एम्प्लॉय आयडी 101 आहे, 2 आहे, 3 आहे. ठीक आहे, 8 पर्यंत आहे, 9 पर्यंत आहे, 10 पण आहे आपल्याकडे. पण 101 हा इथे एकदा आहे, पूर्ण रो डुप्लिकेट आहे बघा. 101 तर डुप्लिकेट आहेच, पण राम नाव पण त्याच्यामध्ये डुप्लिकेट आहे, कुमार पण डुप्लिकेट आहे, 20 पण डुप्लिकेट आहे, 20,000. आणि हे सुद्धा म्हणजे पूर्ण रो ही काय झालेली आहे, डुप्लिकेट रो माझ्याकडे आहे. आणि ही किती वेळेस आलेली आहे, ही एकदा, ठीक आहे, ही दोनदा, आणि ही तिसऱ्यांदी. किती वेळेस आली आहे, 3 वेळेस आलेली आहे. आणि तसंच 102 रेकॉर्ड हे किती वेळेस आलेलं आहे माझ्याकडे, हे एकदा इथे आहे आणि हे एकदा इथे आहे. मग किती वेळेस आलेला आहे 102 रेकॉर्ड, 2 वेळेला. मग ज्यावेळेस मी असं लिहितो, ठीक आहे, सिलेक्ट एम्प्लॉई आयडी. आवाज येत आहे सगळ्यांना? येस सर. येस येस. लास्ट नेम आहे, सॅलरी आहे आणि डिपार्टमेंट आहे. फ्रॉम टेबल नेम आहे माझा एम्प्लॉई. ठीक आहे, आता हे कशासारखं काम करेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. बरोबर आहे का? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई आणि सिलेक्ट ही क्वेरी फ्रॉम एम्प्लॉई हे सेमच आहे. हे माझं स्टेटमेंट बरोबर आहे. बरोबर आहे. Yes. बरोबर आहे. दिस इज इक्वल्स टू सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. स्टार बेसिकली काय करेल, त्या टेबल मधले सगळे कॉलम तुम्हाला आउटपुटला देईल. मग मी फक्त ह्या कॉलमच्या ऐवजी अगोदर काय करतो, डिस्टिंक्ट हा कीवर्ड टाकतो. मग काय होईल, जितके पण एम्प्लॉय आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी आणि डिपार्टमेंट या 5 कॉलम मध्ये युनिक व्हॅल्यू असतील, ज्या पण डुप्लिकेट व्हॅल्यू असतील, त्याच्याऐवजी मला कोणती व्हॅल्यू मिळेल, युनिक व्हॅल्यू मिळेल. युनिक म्हणजे काय, डुप्लिकेट. युनिक व्हॅल्यू कोणती असते, डुप्लिकेट निघून गेल्यानंतरची व्हॅल्यू असते. आता याच्यामध्ये 101 आहे, 101 हा 3 वेळेस आलेला आहे. मग ज्यावेळेस मी डिस्टिंक्ट ह्या क्वेरीला रन करेल, त्यावेळेस मला 101 हा किती वेळेस येईल, फक्त एकदा येईल. सी, एकदाच आलाय. मग तो 50 वेळेस जरी आलेला असेल आपल्या मेन टेबल मध्ये, तर तुम्हाला कोणत्या व्हॅल्यू मिळतील, फक्त डिस्टिंक्ट व्हॅल्यू मिळतील. डिस्टिंक्ट म्हणजे काय, ओरिजिनल व्हॅल्यू मिळतील. ओरिजिनल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डुप्लिकेट्स नाहीये, ज्याच्यामध्ये काय नाही, डुप्लिकेट्स नाहीये. ओके, समजलं? येस येस सर. आणि याच्यामध्ये 102 पण होता बघा, आपला 2 वेळेस आलेला होता. पण आता आउटपुट मध्ये किती वेळेस आला, एकदाच आलेला आहे. तो दोनदा आला का, नाही, कारण मी काय केलं, डिस्टिंक्ट यूज केलं. ठीक आहे, पण जर आता 102 मध्ये एकाची सॅलरी 25,000 असते आणि दुसऱ्याची 35 असते, तर माझे किती रेकॉर्ड आले असते, 2ही रेकॉर्ड आले असते. कारण त्याच्यामध्ये 5ही कॉलम, इथे मी किती कॉलम, 5ही कॉलम सेम पाहिजे, तर ती व्हॅल्यू तुम्हाला डिस्टिंक्ट कन्सिडर होते. म्हणजे जर एका साईचं नाव पहिल्यांदा जर समजा 102 चं सॅलरी 25 आहे आणि दुसऱ्या 102 ची 35 आहे, तर तुम्हाला दोनही रो तुम्हाला आउटपुटला येणार, त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स नाही म्हणता येणार त्यांना. ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला इथून हा सॅलरी जो कॉलम आपण सिलेक्ट केला तो काढायला लागेल. ठीक आहे, समजलं काय म्हणतोय मी, डिस्टिंक्ट समजलं? अजून सर असं आहे का की म्हणजे एक जरी कॉलम डिफरंट असला आणि बाकीचे कॉलम सेम असले तरी आपण डिस्टिंक्ट वापरू शकतो का, म्हणजे ते कॉलम नेम वगळून? बरोबर ना, म्हणजे आता 102 समजा आहे आणि साईच्या ऐवजी रमेश पाटील आहे समजा. आपण एक्झाम्पल घेऊया त्याचं. ठीक आहे, हा 103 नावाचं रेकॉर्ड परत इन्सर्ट करतो, सगळ्या व्हॅल्यू सेम देतो, फक्त त्याचं काय करतो मी, सॅलरी आणि डिपार्टमेंट चेंज करतो. अनिल साळवे हे सेम ठेवतो पहिलं 3, ज्याचं सॅलरी आणि डिपार्टमेंट आपण चेंज करू. ठीक आहे, सी कसं इन्सर्ट करेल मी रेकॉर्ड, इन्सर्ट कसं करतो आपण नवीन रेकॉर्ड,
नवीन रेकॉर्ड इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज जे टेबल नेम व्हॅल्यूज. व्हॅल्यूज किती आहे? 103 आहे, अनिल आहे, अनिल साळवे आहे, ज्याची सॅलरी आता मी किती घेतो? 25,000 घेतो. ठीक आहे. आणि ज्याचं डिपार्टमेंट काय घेतो मी? क्यू आहे. आणि ह्या जे पण स्ट्रिंग व्हॅल्यू आहे त्यांना मी कशामध्ये लिहितो? सिंगल कोट्स मध्ये. लेट्स एक्झिक्यूट दिस. 1 रो इन्सर्टेड. तो इन्सर्ट झालेला रो मला कसा दिसेल? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय केल्यानंतर. ठीक आहे. आता तुम्ही बघा 103 तुमचे इथे 25,000 क्यूए आहे आणि ह्या 103 मध्ये काय आहे? 20,000 मॅनेजर. बाकी सगळं रेकॉर्ड तुमचं सेम आहे. मग जर आता मी याच्यावरती डिस्टिंक्ट परफॉर्म केलं, ठीक आहे, तर तुम्हाला किती रेकॉर्ड यायला पाहिजे? 103 चे 103 चे किती रेकॉर्ड यायला पाहिजे? कारण हे रेकॉर्ड वेगळे आहेत ना. दोन्ही येतील. दोन्ही येतील. 5 ही रो मॅच होत नाही ना. तुम्ही इथे 5 कन्सिडर केलंय. मग हे तुम्हाला 103 चे दोनही रो यायला पाहिजे. सी 103 चा हा एक आला आणि हा एक आला. हे डिस्टिंग मध्ये येणार नाही जोपर्यंत तुम्ही हे दोन कॉलम सिलेक्ट केलेले. मग जर मी इथून सॅलरी आणि डिपार्टमेंट काढून टाकलं, ठीक आहे. आता बघा डिस्टिंग मध्ये एम्प्लॉय आयडी फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, एम्प्लॉय आयडी फर्स्ट नेम लास्ट नेम. मग याचं एम्प्लॉय आयडी फर्स्ट नेम लास्ट नेम आणि याचं एम्प्लॉय आयडी फर्स्ट नेम लास्ट नेम हे काय आहे? सेम आहे. मग 103 किती वेळा यायला पाहिजे? इथे येईल का परत दुसऱ्यांदी? नाही, कारण मी इथे 3च कॉलम सिलेक्ट केले. चौथा जर केला तर तो वेगळा आहे, मग त्याच्यामुळे ते दुसरं रेकॉर्ड पण येणार. डिस्टिंग मध्ये मला ते 3च कॉलम हवे आता. लक्षात आलं? येस सर. येस. प्रश्नाचं उत्तर भेटलं महेश? येस सर. येस सर. हेच बघायचं होतं. येस. याची प्रॅक्टिस करा. डिस्टिंगची जितकी प्रॅक्टिस कराल तितकं चांगलं. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याला काही तुम्हाला डाऊट आहे का? विल स्टार्ट विथ स्ट्रिंग फंक्शन टुमॉरो ओनली, नॉट टुडे. न्यूमरिक हे जे फंक्शन्स आहेत ना, हे आपण एक फ्रेश लेक्चरला स्टार्ट करूया. कैन गो फॉर ऍग्रीगेट नाउ. बेसिकली सी फंक्शन्स काय असतात बेसिकली आपल्याकडे. आता आपण फंक्शन स्टार्ट करूया. ठीक आहे. फंक्शनचे 2 टाईप आहेत बेसिकली. एक तर सिंगल रो फंक्शन्स आहे आणि दुसरा आहे ऍग्रीगेट फंक्शन. ठीक आहे. सिंगल रो फंक्शन मध्ये फर्दर किती टाईप पडतात? 3 टाईप पडतात. हे इथे दिलेले आहे बघा. सी सिंगल रो फंक्शनचे किती टाईप पडतात? एक तर स्ट्रिंग फंक्शन आहे, एक तर न्यूमरिक फंक्शन आहे आणि तुमचं डेट फंक्शन. ठीक आहे. स्ट्रिंग फंक्शन, आता मला सांगा स्ट्रिंग फंक्शन या शब्दावरून तुम्हाला काय कळतं? ते असे फंक्शन्स आहेत जे की स्ट्रिंग डेटा टाईप वरती ऍप्लिकेबल होतात बेसिकली. ईमेल आयडी असेल एखाद्याचा, दॅट इज स्ट्रिंग. त्याच्यावरती जे फंक्शन्स ऍप्लिकेबल होतात ते तुमचे स्ट्रिंग फंक्शन झाले. ठीक आहे. खूप इझी आहे हे. तुम्ही याच्या नावावरती जाऊ नका. जसं हे इझी वाटलं ना तुम्हाला, तसं हे इझी वाटणार आहे. ठीक आहे. आणि हे ज्यावेळेस तुमचं कव्हर होईल, विल बी कव्हरिंग मोस्ट ऑफ आवर सिलेबस. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याचशा छोट्या गोष्टी राहतील त्या आपण बघणार. पण तुम्हाला हे एका लेक्चरमध्ये स्ट्रिंग फंक्शन, दुसऱ्या सेशनमध्ये न्यूमरिक आणि तिसऱ्यामध्ये डेट फंक्शन. हे झालं 3 सेशनमध्ये आपला मोस्ट ऑफ द गोष्टी सॉर्ट आउट होते. तुम्हाला समजेल बेसिकली कुठे काय वापरायचे काय नाही. ठीक आहे. आता जर माझ्याकडे टेबल असेल फॉर एक्झाम्पल, आता हे झाले तुमचे कोणते फंक्शन्स? सिंगल रो फंक्शन. आता माझ्याकडे एक टेबल आहे, हा एम्प्लॉय टेबल आहे माझ्याकडे, बरोबर. एम्प्लॉय टेबल मध्ये एक्सेल कुठे गेले? हा, एम्प्लॉय टेबल मध्ये आता आपण आतापर्यंत काय बघितलं मला सांगा. किंवा एखाद्या आतापर्यंत आपण सिलेबस मध्ये काय काय बघितलं? एक तर टेबल लँग्वेजेस बघितल्या सगळ्या, कमांड्स. एक तर टेबलचं स्ट्रक्चर क्रिएट करायचं, जे की आपण केलं. ठीक आहे. एक तर स्ट्रक्चर क्रिएट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डेटा टाकायला शिकलो. इन्सर्ट कमांडचा यूज केला आपण, त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट केला. ठीक आहे. आपल्याला तेही यायला लागलं.
मग आपण टाकलेला डेटा आपल्याला अपडेट करता आला पाहिजे, त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करता आले पाहिजे. त्याच्यासाठी आपण कोणता क्लॉज शिकलो? अपडेट शिकलो, बरोबर. त्यानंतर अपडेटही करता आला आपल्याला. मग आपल्याला डिलीट शिकायची वेळ आली, आपण डिलीट शिकलो. रेकॉर्ड्स आपल्याला डिलीट करता यायला पाहिजे होते, बरोबर. मग तुम्हाला टेबल क्रिएट करता आला, तुम्हाला रेकॉर्ड्स इन्सर्ट करता आले, ते अपडेट करता आले, ते डिलीटही करता आले, बरोबर. लक्षात आलं. त्यानंतर आपण काय बघितलं? टेबलमध्ये छेडछाड केली, त्याला कॉलम टाकला, तो कॉलम ड्रॉप केला, त्याचा डेटा टाईप प्रिसिजन चेंज केला, आपण हे सगळं शिकलो. टेबलचं रिनेम करणं शिकलो. पण ह्या टेबलमध्ये जो डेटा आहे त्याच्यावरून मला जर दुसरा कॉलम बनवायचा असेल तर तो मी कसा बनवणार? फॉर एक्झाम्पल, मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम जे आहे तुमचं, ठीक आहे, तर याच्या फर्स्ट नेम आणि लास्ट नेम पासून काय बनवायचे? फुल नेम नावाचं कॉलम बनवायचं. बनवू शकतो मी, माझ्याकडे डेटा आहे माझ्याकडे, फर्स्ट नेम आहे, बरोबर, आणि लास्ट नेम पण माझ्याकडे आहे. मग मला एक कॉलम बनवायचं आहे ज्याचं नाव काय असेल? फुल नेम. मग फुल नेम काय असतं? एखाद्याचं नाव जर समजा निधी पटेल आहे, बरोबर, तिचं फर्स्ट नेम काय असेल? निधी. तिचं आडनाव काय असेल? पटेल. मग तिचं फुल नेम काय झालं? निधी पटेल, बरोबर. मग आपल्याला बेसिकली काय करायला लागेल? हे दोन कॉलम काय करायला लागतील? एकत्र करायला लागेल. मग रामकुमारचा आउटपुट काय येणार? रामकुमार, ठीक आहे. श्याम आणि ह्या कदमचा आउटपुट काय येणार? श्याम कदम. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला एका कॉलम मध्ये घेता येतील, बरोबर. हे झालं एक एक्झाम्पल, ठीक आहे. आता मला अशी रिक्वायरमेंट आहे की एक असा कॉलम बनवायचा आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट नेम हे फक्त कॅपिटल मध्ये, कॅप्स मध्ये आलं पाहिजे. मग मी याला नाव देतो कॅप्स फर्स्ट नेम आणि कॅप्स अंडरस्कोर फर्स्ट नेम, एफ नेम. मग माझा आउटपुटला इथे काय यायला पाहिजे? रामच्या ऐवजी कॅपिटल राम, श्यामच्या ऐवजी कॅपिटल श्याम, ठीक आहे, माधवच्या ऐवजी कॅपिटल माधव, असं सगळं यायला पाहिजे, बरोबर. मग हे मी कशाच्या थ्रू करणार? बाय युझिंग सिंगल रो फंक्शन. सिंगल रो फंक्शन म्हणजे काय? एका स्पेसिफिक रो साठी काय करतात ते? एक स्पेसिफिक आउटपुट जनरेट करतात. ह्या रो साठी वेगळा आउटपुट असेल. बघा, ही एक रो आहे ना, हिच्यासाठी त्यांनी सेपरेट आउटपुट जनरेट केलं. परत ही एक रो आहे, बरोबर, हिच्यासाठी सेपरेट आउटपुट जनरेट केलं. ही तिसरी रो आहे, हिच्यासाठी सेपरेट आउटपुट जनरेट केला. चौथ्या रो साठी एक वेगळा आउटपुट असेल, पाचव्या रो साठी एक वेगळा आउटपुट असेल, सहाव्यासाठी वेगळा, सातव्या आठव्यासाठी वेगळा, असं. म्हणून हे जे फंक्शन्स आहेत, म्हणून यांना काय म्हटलं जातं? सिंगल रो फंक्शन्स. हे सगळे सिंगल रो फंक्शन्स. प्रत्येक रो साठी एक वेगळा आउटपुट ते जनरेट करते, ठीक आहे. लक्षात आलं काय म्हणायचंय मला? जर मी म्हटलं, आणखीन एक उदाहरण घेतो मी. जर मी म्हटलं ह्या एक्झाम्पल मध्ये की मला इथे सगळे नेम जे आहे ते मला काय पाहिजे? स्मॉल मध्ये पाहिजे. मग मी काय म्हणतो? लोअर केस, ठीक आहे, याला नाव देतो लोअर फर्स्ट नेम. मग राम माझं कसं नाव यायला पाहिजे? स्मॉल मध्ये यायला पाहिजे. श्याम कसं यायला पाहिजे? स्मॉल मध्ये. आणि हे खूप सोपं आहे, खूप इझी पद्धतीने आपण शिकणार आहे. जसं तुम्हाला अगोदर वाटत असेल की टेबल क्रिएट करणं अवघड आहे, कसं आपण क्वेरी करणार, टेबल अल्टर कसं करणार, पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल मध्ये गेलो तर सोपं वाटलं ना. तसंच हे आहे. वाटेल हे आता जरा की वेगळं काहीतरी आहे, काहीच वेगळं चालू नाहीये. आहे त्या टेबलला प्रत्येक रो साठी, माझं वाक्य व्यवस्थित आहे का? आहे त्या टेबलला प्रत्येक रो साठी आपण काय करणार? एक वेगळा आउटपुट जनरेट करणार. मग तो काही पण असेल, कॅपिटल राम असेल, ह्या दोघांना एक करायचं असेल, किंवा मग कॉन्कॅट हे दोन कॉलमचा एक कॉलम बनवायचा असेल, या तीन कॉलमचा एक कॉलम बनवायचा असेल, ह्या पाचही कॉलमचा आपल्याला सहावा कॉलम बनवायचा असेल, काहीही करू शकतो, ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला एक आणखीन ऍडव्हान्स लेवलला घेऊन जाणार. आता फक्त टेबल क्रिएशन, डेटा इन्सर्शन, अपडेट, डिलीट, ठीक आहे, हे इथपर्यंत आपल्याला आलं. आता हे काय तुम्हाला वेगवेगळं आणखी पुढे याच्यावरती मॉडिफिकेशन करायला शिकणार. फॉर एक्झाम्पल, आता जर माझ्याकडे मी म्हटलं की हे जे मार्क्स आहेत, प्रत्येकाच्या मार्क्समध्ये 2 मार्क मला ऍड करून द्यायचे. मे बी कधी कधी असं होतं की एक्झाम मध्ये काय होतं, क्वेश्चन चुकलेला असतो, मग प्रत्येकाला आपल्याला 2 मार्क ऍड करून द्यायला लागतात. मग मी ते सिम्पल एक फॉर्म्युला टाकेल की ज्याच्या थ्रू काय होतील, याच्यावरती आपण मॉडिफिकेशन करू शकतो, ठीक आहे. सॅलरी असेल तर सॅलरीला आपण एका वेगळ्या, प्रत्येकाला एक 5%, 10% इन्क्रीमेंट द्यायचं असेल तर सॅलरीला 1.10 ने मल्टिप्लाय केलं तर न्यू सॅलरी तुमची इथे येईल. तसं आपण याच्यावरनं दुसरा कॉलम डिराईव्ह करू शकतो, ठीक आहे. तर इथे बघा, हे जे स्ट्रिंग फंक्शन आहे आणि हे जे न्यूमरिक फंक्शन आहे,
हे स्ट्रिंग फंक्शन कशावरती काम करणार? स्ट्रिंग डेटा टाईप वरती. आणि न्यूमरिक फंक्शन कशावरती काम करणार? न्यूमरिक डेटा टाईप वरती. आता जर तुम्ही यात बघितल्या यातल्या बऱ्याचशा गोष्टी सेम. इथे ग्रेटेस्ट आहे जो की इथे पण आहे. परत तुमचं लिस्ट आहे इथे पण आहे. कॉलेस आहे तो इथे पण आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी काय आहे तुमच्या या सेम आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये, ज्या की आपण बघू. ठीक आहे. आणि डेट फंक्शन्स म्हणजे काय? आपल्याला कधी कधी डेट सोबत डील करायला लागतं. आपल्या डेटा टाईपमध्ये डेट्स असतात. मग एखाद्या तारखेचा कॉलम असेल, बरोबर, मग त्या तारखेला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं? काही लोकांना महिना अगोदर पाहिजे, काहींना तारीख अगोदर पाहिजे, काहींना इयर अगोदर पाहिजे. मग ते कसं कन्वर्ट करायचं ते पण खूप सोपं आहे, ते पण आपण बघू. ठीक आहे. हे झाली सिंगल रो. डेट फंक्शन तुमचं डेट फंक्शन झालं आणि न्यूमरिक फंक्शन झालं आणि स्ट्रिंग फंक्शन झालं. हे सगळे काय आहे? सिंगल रो फंक्शन्स. हे काय करतात? प्रत्येक रो साठी काय करतात? एक वेगळा आउटपुट जनरेट करतात. तसं तुमचं दुसरा फंक्शन आहे तो ग्रुप फंक्शन. आणि ग्रुप फंक्शन मध्ये किती येतात? ग्रुप फंक्शन्स, याला दुसरं नाव आहे ऍग्रीगेट फंक्शन. ऍग्रीगेट फंक्शन्स. तर याच्यामध्ये किती येतात? 5 आहेत. तर सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज आणि काउंट. दॅट्स इट. लक्षात आलं काय आहे? सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज आणि काउंट. मग आज आपण ग्रुप फंक्शन बघायचे. येस. परफेक्ट. येस. आपल्याकडे एम्प्लॉय टेबल आहे, बरोबर. जर आता मी ह्या एम्प्लॉय टेबल वरती मला सांगा सम म्हणजे काय असेल? सोपं आहे. आपल्याला गणितामध्ये होतं, मॅथ्स मध्ये होतं, सम काय असतं? ऍडिशन. ऍडिशन. सम इज नथिंग बट ऍडिशन. मग आता ऍडिशन कसली करू शकतो मी जर कंपनीचा ओनर आहे तर मला काय कळालं पाहिजे? माझ्या कंपनीमध्ये एवढे जे 14 लोक काम करताय, ह्या 14 लोकांना किती सॅलरी जाते हे मला कसं कळेल? बाय युझिंग सम. हे सगळ्यांची काय होईल? सम होईल, बरोबर. आता माझ्याकडे हे ते 14 रेकॉर्ड आहे म्हणून मला इझी वाटतं. पण जर 1400 रेकॉर्ड असतील, 14 मिलियन रेकॉर्ड असतील, 14 लाख रेकॉर्ड असतील, 1.4 मिलियन म्हणजेच, तर मग कसं करणार? मग त्या केसमध्ये अवघड असतं ना. मग त्यावेळेस आपल्याला फक्त सिंपल क्वेरी फायर करायची असते. सिलेक्ट काय आहे? सम ऑफ सॅलरी फ्रॉम कोणत्या टेबल मधून घ्यायची तुम्हाला? सम ऑफ सॅलरी EMP. दॅट्स इट. किती सॅलरी जाते ऍज अ ओनर म्हणून? 3,90,000 मी पे करतोय माझ्या जितके पण एम्प्लॉईज आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कोणते एम्प्लॉईचा आहे ना रेकॉर्ड्स, एम्प्लॉई टेबल आहे, मग इतकी सॅलरी सगळ्या एम्प्लॉईजला मिळून जाते. 3,90,000. लक्षात आलं काय केलं मी? फक्त ह्या सॅलरी कॉलमला काय बोललो मी? समेशन, SUM, सम ऑफ सॅलरी. मग या सगळ्यांची सॅलरी तुम्हाला आउटपुटला आली, बरोबर. नंतर काय आहे? मिनिमम आहे. सम नंतर आपले 5 फंक्शन कोणते आहे? सम आहे, मीन, मॅक्स, ऍव्हरेज आणि काउंट. ठीक आहे. हे कोणतं झालं? आता मिनिमम ऑफ सॅलरी याच्यामध्ये काय आउटपुट यायला पाहिजे तुम्हाला? मिनिमम सॅलरी. एक्झॅक्टली. मग यातली मिनिमम सॅलरी किती हो? बघूया किती आहे. किती आहे मिनिमम सॅलरी? 15,000. 15,000. तसंच मॅक्सिमम सॅलरी किती येणार? मॅक्सिमम किती आली? 75. इथे नल म्हणू नका बरं का. नल फक्त ऑर्डर बाय मध्ये त्याचा ऑर्डर मोठा होतो, बट नल इज नथिंग. हे ब्लँक आहे. नल इज नथिंग बट इट इज ब्लँक. मग तुमची मॅक्सिमम सॅलरी किती ह्या पूर्ण टेबलमध्ये? 75,000. मग इथे आपण मॅक्स यूज केलं तर तुमची सॅलरी तुम्हाला आउटपुटला किती डिस्प्ले झाली?
75,000. ठीक आहे, हे सगळे काय आहे, ग्रुप फंक्शन्स आहेत आपले. किंवा काय म्हणतो आपण याला, ऍग्रीगेट फंक्शन्स. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात ग्रुप फंक्शन सांगा, एक्सप्लेन ग्रुप फंक्शन्स किंवा ऍग्रीगेट फंक्शन्स काय, तर हे 5च आहेत. ठीक आहे, मग ऍग्रीगेट फंक्शन म्हटल्यानंतर कन्फ्युज नाही व्हायचं. दिस इज सेम ॲज दॅट ऑफ ग्रुप फंक्शन. यांचं नावच काय, एकतर ग्रुप फंक्शन किंवा त्याचं उपनाव काय म्हणू शकतो आपण, ऍग्रीगेट फंक्शन. ठीक आहे, सम, मीन, मॅक्स, ऍव्हरेज, काउंट. आता मीन झालं, मॅक्सिमम झालं, ऍव्हरेज म्हणजे काय, ऍव्हरेज कसं काढतो आपण, समेशन ऑफ ऑल दी सॅलरीज, ओके, डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ सॅलरीज. म्हणजे सगळ्यांची ऍडिशन 3,90,000 जी होती त्याला डिवाइडेड बाय जर 14 केलं तर मला किती उत्तर येईल, 30,000. बरोबर ना, किती आलं, 3,90,000 डिवाइडेड बाय 14. येस, नल व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, ऍव्हरेज म्हणजे काय झालं, कितीने डिवाइड होईल, 13. येस, लक्षात आलं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ह्या नलला म्हणजे ऍव्हरेज मध्ये काय होईल, हे सगळ्यांची सम होईल, पण हे काउंट मध्ये राहील का, नाही, बिकॉज दिस इज ब्लँक, डिवाइडेड बाय 13. सो युअर आन्सर विल बी 30,000. ओके, आणि काउंट जर घेतला, काउंट ऑफ सॅलरी जर मी म्हटलं, ठीक आहे, काउंट ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई, तर एम्प्लॉई मध्ये किती काउंट आहे, 3 3 6 7 8 9 10 11 12 आणि 1 13. मग काउंट किती यायला पाहिजे, रो काउंट यायला पाहिजे. सॅलरी ऐवजी जर मी EMP ID चा काउंट घेतला तर काय यायला पाहिजे, किती यायला पाहिजे EMP ID चा काउंट, 14, कारण त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, हे 14 आहे, त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू आहे का, नाही, नल व्हॅल्यू फक्त या सॅलरी मध्ये. डिपार्टमेंटचा काउंट घेऊ शकतो का मी घेऊ शकतो, सगळ्यांचे 14. डिपार्टमेंटची मी सम घेऊ शकतो का, नाही. बेसिक गोष्ट आहे, मला सम साठी काय लागणार आहे, नंबरच लागणार आहे, डेटा टाईप. ठीक आहे, दिस विल बी 30. लक्षात आलं का तुमच्या, इतकं सोपं आहे हे. आता ह्या ग्रुप फंक्शन्स वरती आपण पुढे ग्रुप बाय परफॉर्म करतो, ग्रुप बाय आणि हॅव्हिंग, हे याच्यामधलं पुढचं व्हर्जन आहे जे काय आपण शेवट बघणार आहे. ठीक आहे, पण सध्या तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करा. सम मध्ये काय होतं, जे पण न्यूमरिक कॉलम्स आहे आपण त्याची सम करू शकतो. आणि हे बघा, ग्रुप फंक्शन आणि सिंगल रो फंक्शन्स, इथे तुम्हाला फरक लक्षात आला का. सिंगल रो फंक्शन मध्ये प्रत्येक रो साठी मी तुम्हाला सांगितलं होतं की वेगळा आउटपुट जनरेट होणार. इथे बघा, इथे काय आलं, प्रत्येक रो साठी आपण वेगळा आउटपुट जनरेट करणार आहे, जे की आपण उद्या बघणार आहे. पण मी ज्यावेळेस ग्रुप फंक्शन म्हणतो त्यावेळेस काय आलं, हे सगळ्यांसाठी एकच आउटपुट जनरेट झाला. ग्रुप, या पूर्ण ग्रुपसाठी माझा काय आला, एकच आउटपुट जनरेट झाला, सगळ्यांची सम. दॅट इज युअर ग्रुप फंक्शन. यांचे नावं का पडले, कसे पडले, कळालं का. ग्रुप म्हणजे त्या पूर्ण सॅलरीच्या कॉलमसाठी किंवा मार्क्सच्या पूर्ण कॉलमसाठी एकच आउटपुट जनरेट झाला, जो की आपण इथे बघितलंय. सी, काउंट घेतलं तर काय आलं, एकच आउटपुट जनरेट झाला ना. प्रत्येक रो साठी झाला का वेगळा, नाही. इथे जर मॅक्सिमम घेतलं तर काय आलं, एकच आउटपुट जनरेट होईल ना. मॅक्सिमम डिपार्टमेंट नाही हो, काय आहे, सॅलरी. काय आलं, एकच आउटपुट जनरेट झाला ना. लक्षात आलं का. येस. मिनिमम जर घेतलं तर एकच आउटपुट जनरेट होईल. म्हणजे पूर्ण ह्या ज्या ग्रुप आहेत, ह्या ग्रुपसाठी एकच आउटपुट जनरेट झाला. ह्या ग्रुपसाठी असेल, यांच्यासाठी एकच आउटपुट. दॅट इज वाय दिस फंक्शन्स आर नोन ॲज ग्रुप फंक्शन्स. हे ग्रुप फंक्शन्स आहेत तुमचे, और ऍग्रीगेट फंक्शन्स. ठीक आहे, हे आपलं बऱ्यापैकी तुम्हाला समजलेलं असं मी गृहीत धरतो आता. ठीक आहे, उद्या आपण काय बघायचं, स्ट्रिंग फंक्शन चालू करू आपण. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूमरिक फंक्शन घेऊ आणि त्यानंतर आपण डेट फंक्शन घेऊया. म्हणजे कसं आपलं 3 दिवसामध्ये ह्या गोष्टी कव्हर होतील. इम्पॉर्टंट आहे, थोडा वेळ द्या इकडे आणि प्रॅक्टिस सायमल्टेनियसली चालू असू द्या.
ठीक आहे. इथून पुढे थोडे ऍडव्हान्स कन्सेप्ट चालू होतील की एलियास काय असतात. एलियास तर किती इझी आहे, खूप इझी आहे. मग हे सेट ऑपरेटर्स आहेत तुमचे काही, युनियन, युनियन ऑल, इंटरसेक्ट आणि मायनस. हे जे ऑलरेडी तुम्ही याच्यामध्ये सॉरी अल्जेब्रामध्ये या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. 2 सर्कल होते, ए युनियन बी, ए उलटा यू बी असं लिहायचो आपण. परत एक ए इंटरसेक्ट बी उलटा यू करायचो, आणि युनियनला काय करायचो, ए यू आणि बी असं लिहायचो 2 टेबलला. ते तुम्हाला समजेल तिथे गेल्यावरती, आपण ज्यावेळेस हे बघू ते. ठीक आहे. नंतर आपण जॉईन्स बघणार आहे. जॉईन्स मध्ये 2 टेबल एकमेकाला कसे जॉईन करायचे. आणि ग्रुप बाय आणि हॅव्हिंग. ग्रुप बाय आणि हॅव्हिंग कशावरती वापरतो आपण, ऍग्रीगेट फंक्शन्स वरती. ठीक आहे. काही डाऊट आहे का कुणाला?